कुंपण करायचं आहे। कुंपणानंतर मग ग्रीन शेडचा कपडा साईडने लावायचा आहे कुंपणाला, जेणेकरून 7 ते 8 दिवसानंतर हे ऑलमोस्ट कुंपण लाकडाचं त्याचं मिक्सचर आहे। साईडने कुंपणाला ग्रीन शेडचं काम झालेलं आहे ऑलमोस्ट। प्रत्येक खड्ड्याच्या आत्ताची जी ग्रोथ आहे ते तुम्ही बघून चकित व्हाल। नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट आणि दोस्त राकेश। मी आता आलो आहे गावी। आमच्या त्या साईडला पाठी दिसते ते आमचं घर, आणि घरापासून अंतलेलं ह्या अंतरावरती आम्ही या प्लॉटवरती आंब्याचं प्लांटेशन करणार आहोत। तर ऑलमोस्ट प्लांटेशन करण्यासाठी खड्ड्यांची जी मार्किंग आहे ती ऑलमोस्ट झालेली आहे। तुम्ही ते बघू शकता की ह्या प्रकारे आम्ही खड्ड्यांची मार्किंग केली आहे। 10-12 फुटावरती प्रत्येक आंबे असणार आहेत। हा वरचा प्लॉट आहे। ऑलमोस्ट सगळे प्लांटेशनचे मार्किंग झालेले आहेत। तुम्हाला मी वरून दाखवतो की हा प्लॉट कसा दिसतो आहे तो। ऑलमोस्ट 10-12 फुटावरती आम्ही प्लांटेशन करण्याचं ठरवलेलं आहे। खड्डे पाडण्याचा आम्ही ट्राय केलेला, 1-2 खड्डे स्टार्टिंगला पाडायचा प्रयत्न केला, पण जमीन खूप हार्ड आहे, त्यामुळे इम्पॉसिबल आहे। त्यामुळे आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे 20-25 खड्डे मारायचा। ऑलमोस्ट तुम्ही या साईडला बघता की कुंपण अजिबात नाही राहिलं लाकडाच्या साईडनं, फक्त खड्डे पाडण्यासाठी मार्किंग केलेलं आहे। कुंपण करायचं आहे। कुंपणानंतर मग ग्रीन शेडचा कपडा साईडने लावायचा आहे कुंपणाला, जेणेकरून बाहेरून जनावरांना आतलं काही दिसणार नाही। या हेतून आम्ही कंप्लीट कुंपण करणार आहोत। आताची परिस्थिती तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे आम्ही खड्डेची मार्किंग केली आहे। खालचे 2 प्लॉट आहेत आणि वरचा 1 प्लॉट आहे। आफ्टर 7 ते 8 दिवसानंतर हे ऑलमोस्ट कुंपण लाकडाचं तयार झालेलं आहे सगळ्या साईडनी पूर्ण, आणि ऑलमोस्ट एक ग्रीन शेड फिरवण्याचं काम पण चालू झालेलं आहे। या साईडला लेफ्टला साईडला दिसतं काकांचं आहे, आणि तुम्ही ते बघू शकता की ऑलमोस्ट खड्डे पण पाडून झालेले आहेत। खड्ड्यामध्ये तुम्ही बघता लेंडी खत आणि पाळापाचोला आणि शेणखत ह्याचं मिक्सचर आहे। कशा प्रकारे कुंपण केलं आहे तुम्ही बघू शकता लास्टपर्यंत। इथून ह्या साईड लेफ्ट साईडला पण आहे। खड्ड्यांचा डीप बघू शकता, आणि आतमध्ये लेंडी खत आहे। एवढ्या 2x2चे खड्डे आहेत। काहीतरी खूप मोठे वाटले मला, पण तरी पण 1x1चे पण इनफ झाले असते, पण ठीक आहे। आणि इथे तुम्ही बघता की लेफ्ट साईडला इथून सगळं कुंपण असा वर मग खालपर्यंत ही साईड कम्प्लिटली अशी आम्ही इथपर्यंत कम्प्लिटली काम झालेलं आहे। खड्डे खणून झाल्यानंतरची दुसरी सकाळ आम्ही आलो आहे। तुम्ही ते बघू शकता की कम्प्लिटली साईडने कुंपणाला ग्रीन शेडचं काम झालेलं आहे ऑलमोस्ट। सकाळ संध्याकाळ रात्रपर्यंत ऑलमोस्ट झाल्यानंतर तुम्ही ते बघू शकता की कशा प्रकारे हे दिसतं आहे कम्प्लिटली पूर्ण आंब्याची बाग। आणि वरून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते, हे सगळे एंट्रन्स आहे इथून, आणि इथून सगळं आमचं एक एवढा भाग जो दाखवते मी त्या एरियातच आमच्या आंबे आहेत। खालची साईड एक काकांची आहे, तुम्ही ते बघू शकता। त्यानंतर आंबा लावण्याचं काम चालू आहे। वडिलांनी शेणखत आणि लेंडी खतचं मिक्सचर आणलेलं आहे। प्रत्येक खड्ड्याच्या शेजारी टाकून आम्ही ते कम्प्लिटली भुसा करून झुडपून त्याचं मिक्सचर कम्प्लिटली माती, शेणखत, लेंडी खत, पाळापाचोला आणि वरून वाळूचं औषध, हे तिघांचं 4-5 जणांचं मिश्रण करून आम्ही ते खड्ड्याच्या बाजूला रेडी ठेवले आहेत। तुम्ही ते बघू शकता कशा प्रकारे मिश्रण केलं आहे। आणि नंतर मग झाडं लावण्याची प्रक्रिया चालू झाली। ऑलमोस्ट आतमध्ये जी आतला माती ती मी काढायला स्टार्ट केलं, आणि नंतर मग प्लांटेशन लेवल करून झाडांची हाईट आणि सगळं मापून झाडाचं प्लांटेशन करताना ही काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून जी कलम आहे ते जमिनीच्या खाली गेलं नाही पाहिजे, वरती राहिलं। त्यामुळे मी जमिनीची लेवल करण्यासाठी एक लाकडी काठी घेऊन त्याला मी जर असं एक मेजरमेंट बघूनच मी ते प्लांटेशन करण्या इतकं खाली माती टाकली आहे, जेणेकरून झाड वरती येईल आणि प्लांटेशन हे परफेक्टली होईल। अशा प्रकारे आम्ही सगळी प्लांटेशन केले आहेत, आणि पूर्ण प्लांटेशन तुम्हाला नक्की मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन। त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब, लाईक नक्की करा। ही व्हिडिओ मी खूप
2 वर्षानंतर टाकतो, त्यामुळे तुम्हाला आत्ताची जी ग्रोथ आहे ते तुम्ही बघून चकित व्हाल. त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब लाईक नक्की करा. प्लांटेशन करता करताच पाऊस यायला स्टार्ट झाला आहे. हळूहळू रिमझिम चालू झालं आहे पाऊस. तुम्ही त्या साईडला बघतात प्लांटेशनचं काम चालू आहे आणि वरती बघू शकता की आभाळ केवढं भरलं आहे आणि हळूहळू पाणी पडायचं स्टार्ट चालू झालं आहे वरून. हे कंप्लीट प्लांटेशन बघण्यासाठी आणि कंप्लीट येणाऱ्या पुढच्या प्लांटेशनचं ग्रोथ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आता नवीन एका व्हिडिओमध्ये.